नमस्कार. विगमी विचारांच्या गरीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. तर विगमीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या भेटीला घेऊन येतच असतो आणि त्यानिमित्ताने विविध ठिकाणं, विविध देवस्थानं तसेच पर्यटनाविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन कलाकारांना भेटणार आहोत आणि हे दोन कलाकार आहेत बदलापूरमधले संदीप लवाटे आणि देवेंद्र लवाटे. या दोन बंधूंचा आपला संवाद या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल. बदलापूरमधील छत्रपती शिवरायांच्या मंदिरामध्ये जो शतक महोत्सवी कार्यक्रम झाला तेथे त्यावेळी महानाट्य जाणता राजा पाहता आलं आणि त्या नाटकात प्रमुख भूमिका करणारे संदीप लवाटे आणि या नाटकाचे दिग्दर्शक संदीप लवाटे. तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या नाटकात केलेली आणि देवेंद्र लवाटे आहेत हे परदेशात असतात आणि विशेष या नाटकासाठी ते परदेशातनं बदलापूरला आलेले आणि ते परदेशात राहून देखील माय मराठी जपण्यासाठी जे काही प्रयत्न करतायत, मराठीविषयी त्यांचा असलेला आदर आणि जी भावना आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल. तर आपल्यासोबत संदीप सर आणि देवेंद्र सर दोघं भाऊ आहेत. दोघंही जाणता राजा जे आपलं महानाट्य होणार आहे त्याचा एक भाग आहेत आणि संदीप सर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात आणि देवेंद्र सर हे त्यांना अशीच करतात आणि त्यांच्याबद्दल देखील बऱ्याचशा गोष्टी आहे. तर मी देवेंद्र सरांना विनंती करतो की संदीप सरांचा परिचय त्यांनीच करून द्यावा आणि या महानाट्याविषयी थोडक्यात आपल्या जनतेला संबोधित करावं. धन्यवाद. मी देवेंद्र लवाटे आणि आत्ता माझ्यासमोर माझा भाऊ आणि आमच्या विविध नाटकांचा दिग्दर्शक आणि एक खरा लीडर, नेता आपण ज्याला म्हणतो ना की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांची मोठ बांधून ठेवणारा असा संदीप, हा आमचा संदीप माझ्याबरोबर आहे. जाणता राजा या नाटकामध्ये किंवा या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर करण्याची संधी ही त्याला मिळाली. संधी याच्यासाठी म्हणेन की ज्या वेळेला ह्या नाटकाचं शिवधनुष्य उचलायचं होतं 1995 साली, ज्या वेळेला 75वा प्रयोग होता, त्यावेळेला हे सगळं दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन, नाटकाच्या सेटचा आराखडा, ह्या सगळ्या गोष्टी करताना छत्रपतींची भूमिका करण्यासाठी आम्ही एका वेगळ्या कलाकाराची निवड केली. परंतु ऐनवेळी असं लक्षात आलं की त्याच्यासाठी सक्षम असा कलाकार पटकन मिळत नाही आहे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना संदीपनी छत्रपतींची भूमिका करण्याची जबाबदारी ही त्याच्या समर्थ खांद्यावर घेतली आणि त्यावेळेला त्यांनी ती भूमिका पहिल्यांदा सादर केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे कायमच एका आदराने आणि त्या ह्यांनी जसे बघत होतो त्याच्यात आणखीन आमचा आदर वृद्धिंगत झाला. तर मला असं संदीपला विचारायचं आहे की एवढ्या सगळ्या भूमिका करताना, कारण प्रत्येक भूमिका म्हटली तर दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक आणि शिवाय एक नाटकातलं अतिशय महत्त्वाचं आणि हे मोठं पात्र छत्रपती शिवाजी महाराज, त्यामुळे मोठीच जबाबदारी असणार. जबाबदारी खूपच मोठी होती, कारण सर्व जेव्हा हे नाटक सादर करायचं तेव्हा त्याचा एकच मोठं होता, एकच उद्दिष्ट होतं, यश. अतिशय यशस्वीपणे, अतिशय समर्थपणे हे नाटक सादर करायचं आहे. कुठलीही कलाकृती ती वरच्या टोकापर्यंत अगदी यशाचं जे टॉप असतं, शिखर असतं, तिथे जाऊनच आपण समाधानी व्हायचं, हे आमचं पहिलं ध्येय आहे आमच्या सर्व कलाकारांचं. मग त्यासाठी काही करायला लागो. स्वतः महाराज हे जरी छत्रपती आपले महाराज असले तर ते स्वतः आयुष्यात आईचा भुत्या होते. महाराज पोत तो नाचवायचे गोंधळात, ही महाराजांच्या आयुष्यातली भूमिका होती. जर एका मोठा राजा ते कवड्याची माळ घालायची, कवड्याची माळ घाल, कारण त्याचा आई भवानीवर प्रचंड विश्वास महाराज आणि तिचा पूर्ण आशीर्वादच होता. तेव्हा महाराज, एक महाराज जो छत्रपती होतोय, जो आपल्या हृदयात विराजमान आहे, तो देवीचा पोत एक गोंधळी म्हणून नाचवतो. आता गोंधळी तसं बघायला गेलं तर आपण ही सामान्यता गोष्ट मानतो, पण राजाने एवढा मोठा प्रवास केला आयुष्यात, तर त्या भूमिका म्हणजे राजांच्या आयुष्यात किती किती भूमिका आल्या ह्याचा जर तुम्ही बारकाव्याने अभ्यास केला तर आपण करतो हे नगण्य आहे. कारण सगळं महाराज करत होते हे फक्त त्यांना स्वातंत्र्यासाठी, आपल्या जनतेला सूट द्यायचं होतं. पण हीच जर तत्व असेल तर आपण नाटक नाही करत आहोत, आपण महाराजांचं तत्व पुढे नेतोय. हे करून आम्ही पुढे चाललो आणि मग येईल ते वाट्याला, भले मी थोडा कमी पडत असेल, कुठे जास्त पडत असेल, तर मी तिथे प्रयत्न करून त्या स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या राजाची ध्वजा आहे ही नाटक रूपाने मी अत्यंत उंचावर नेऊन ठेवीन.
हेच लक्ष आम्ही सगळ्यांनी ठेवलं आणि त्याकरता जिथे कमी तिथे आम्ही प्रत्येकाची भूमिका होती आणि त्यामुळे जो असेल ठीक आहे मला राजांची भूमिका करायची याला वाटायला ते महत्भाग्य आहे. अहो हे भाग्य येणंच भाग्यात आहे, कुठल्या जन्माची पुण्य फळाला आली असं म्हणेन मी. पण त्यासाठी थोड्याशा काही गोष्टी उणीव होत्या, काही पुढे होत्या, त्या आम्ही जास्तीत जास्त सादर करण्याचा प्रयत्न करतोय आणि महाराजांच्या त्यासाठी आम्हाला प्रचंड आशीर्वाद आहे ह्याची जागोजागी आम्हाला प्रचिती येते. माझ्या सर्व सहकलाकारांचा, माझ्या सर्व सहभाग असणाऱ्या लोकांचा खूप पाठिंबा मिळतोय आणि हेच बळ ती भूमिका सार्थ करण्याला राजांच्या आशीर्वाद रूपाने मिळतंय. या विश्वासाने ही भूमिका मी पुढे नेतोय. मी पुढचा प्रश्न असा विचारेन की कसं आहे की संदीप पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं की तो सर्वंट लीडर आहे. सर्वंट लीडर ही संकल्पना अशी की मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी नेतृत्व म्हणून काम करतोय. त्यांनी आता पुन्हा एकदा सगळं श्रेय त्याच्या सवंगड्यांना आणि यांना दिलं हे तुम्ही पाहिलं. महाराजांची भूमिका करताना असा कुठला बदल तुला असा जाणवतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आणि त्याच्यानंतर माझ्यामध्ये हे अशा प्रकारचे बदल घडले? कारण हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते अख्ख्या विश्वाला भारून टाकणारं आहे. अगदी खरं बोललास की महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे की ही भूमिका मी करतोय एवढ्यानी माझ्यात जे एवढे शारीरिक बदल, मानसिक बदल आणि कामात माझ्या बदल होत असतील ह्याची वारंवार प्रचिती मला अशी येते की तो राजा त्या आयुष्यात एवढे गडकोट केले आणि अवघं 49 वर्षाच्या आयुष्यात तो कुठल्या गडावर किती दिवस राहिला हेही आपण सांगू शकत नाही. माझा राजा त्या महालात किती दिवस झोपला हेही आपण सांगू शकत नाही. काय स्वतःसाठी घेतलं एवढा आटापिटा करून जीवाचा? हेच जर जेव्हा मनात येतं की त्या माणसाने आयुष्यातला कुठला क्षण स्वतःसाठी जगला असेल. 7 राण्या होत्या, कुठल्या राणीजवळ किती वर्ष त्यांनी सुखाने संसार किती दिवस केला असेल हेही सांगू शकत नाही. त्या माझ्या राजाची भूमिका करताना हे बदल होतात आपल्यात की असं त्या निस्वार्थीपणाची जी सावली नावाची जरी पडली तर माणसात आमूलाग्र बदल होतात. तर त्यांचं तत्व आचरलं तर आपण किती सुजलाम सुफलाम होऊ सांगा बरं. मग हे बदल खूप आयुष्यात कामी पडतात. ती प्रेरणा आणि जे काही शक्ती बळ मिळतं ते माझ्या ऑफिसच्या काम करताना सुद्धा माझ्यात एक लिडरशिप नकळतपणे माझ्याकडे आलेली आहे की ही लिडरशिप माझ्या ऑफिसमध्ये पण अचानक मला मिळाली गेलेली आहे. मला हेच कळत नाही की एवढा बदल एक नुसत्या साध्या निर्णयाने होतो, थोडासा त्यांच्या अभ्यासामुळे होतो. तर त्यांच्या खूप जेवढं जवळ जाऊ तेवढं काय काय लाभेल आपल्याला आयुष्याला, किती समृद्ध होऊ आपण. हा जो परिस्पर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा हा जो परिस्पर्श आहे हा आपल्या बदलापूर गावाच्या पावनभूमीलाही लागलेला आहे. आणि ह्या भूमीतून इथे ज्या वेळेला महाराज स्वतः घोडे बदलण्यासाठी यायचे आणि पुढचा प्रवास सुरू करायचे त्यामुळे तो त्या मातीतल्या कणाकणात आहे. आणि ज्या ज्या वेळेला या मातीवरती पाऊल ठेवलं जातं त्या वेळेला माझ्या राजाचा स्पर्श मला होतोय ही भावना निर्माण होते. आणि तर त्या भावनेविषयी काय सांगायचं? ही भावना म्हणजे या भूमीत आल्यावर मी आता मुंबईत राहतो व्यवसाय आणि कामानिमित्त, पण जेव्हा मी बदलापूरला येतो आणि बदलापूरला मी जेव्हा शिवजयंतीच्या कामासाठी येतो तेव्हा माझ्यात 2 बदल होतात. जेव्हा मी माझं गाव, माझे नाते कुठल्या कार्यक्रमाला येतो तेव्हा मी वेगळा असतो, पण माझ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी येतो तेव्हा मला माझ्या घराची, माझ्या कामाची, माझ्या कुठल्याही गोष्टीची आठवण होत नाही. माझं एकच इष्ट की माझा राजा मला सिद्ध करायचा आहे, माझ्या राजासाठी मला काम करायचं आहे, माझ्या गावाच्या परंपरेसाठी मला काम करायचं आहे. ही शिवजयंती आहे. जोपर्यंत मागच्या पिढीने आमच्या खांद्यावर ही धुरा दिली आहे तीच पुढच्या पिढीच्या खांद्यावर बसण्यासाठी, अगदी हक्काने बसण्यासाठी आम्ही त्यांच्यापुढे आदर्श ठेवला तरच त्यांच्या ते रक्तात उतरेल. ही आपोआप भूमिका होते आणि त्या भावनेने आम्ही येत असतो आणि ते होतं. हे महाराज करतात, आम्ही काय करतो, पण ही प्रेरणाच तिथून मिळते की असंच वागलं जातं, हे कुठले ठरवून केलं जात नाही. हे आपसूक होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की बदलापूरच्या ह्या कार्यक्रमामध्ये, शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये एक अतिशय प्रामाणिकपणे सांगण्याचा उद्देश किंवा मुद्दा असा आहे की हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंडा न घेता सर्व समावेशक प्रत्येक जाती, धर्म, पंथ आणि पक्षाविरहित अशा पद्धतीने इथे शिवजयंती साजरी होते. आणि इथे कुठल्याही प्रकारचा पक्षभेद किंवा जातीभेद इथे आणला जात नाही. बांधव इथे समाविष्ट होतात. मुस्लिम बांधव इथे पूर्वीपासून आम्ही ज्या वेळेला इथे शिवजयंतीत यायचो त्यावेळेला आपल्या मुस्लिम बांधवांची इथे आईस्क्रीमची दुकानं असायची आणि त्यांच्या त्या दुकानांशिवाय या शिवजयंतीला कधी पूर्णत्वच यायचं नाही. त्यामुळे एक अतिशय राजकीय हे व्यतिरिक्त सामाजिक एकोपा घडवणारा आणि खरोखराच्या भारताचं दर्शन घडवणारा
हा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आता यंदा आपण पुन्हा एकदा जन्मशताब्दी साजरी करणार आहोत। त्यासाठी मी सर्व मराठी बांधवांचे आणि शिवप्रेमींना आवाहन करतो की त्यांनी जरूर इथे यावं आणि ह्या कार्यक्रमाचं हे वाढवावी, शान वाढवावी आणि उद्या होणाऱ्या पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी इथे जो होणार आहे त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांग। आपल्या जसं शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो, तर दैवतांच्या वेगळ्या पालख्या निघतात, वारी, उत्सव, यात्रा आपण गावोगावी बघतो। तसे इथे माझ्या महाराजांची पालखी निघते आणि त्या महाराजांच्या पुढे पारंपरिक भजन मंडळ असतं, त्याचं भजनी मंडळ पूर्ण गावातनं पालखी फिरवली जाते। महाराजांना ओवाळायला सुवासिनी तयार असतात। अगदी एखाद्या देवाला दैवत्व आहेच, म्हणजे देवच आहे, त्यात शंकाच नाही। अतिशय सांस्कृतिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने याला गावाची मिरवणूक ही शिवाजींच्या नुसत्या घोड्यावर बसलेल्या प्रतिमेसकट नसते, ते खरंच एखाद्या देवाची पालखी असते, त्याची खांद्यावर वारकऱ्यांची ती पालखी असते आणि ह्या माझ्या राजाची पालखी पूर्ण गावातनं फिरून त्याचं पोट कौतुक करून गावाला पुन्हा एकदा शुभाशीर्वाद मिळतात त्यातून, अशा भावनेने ही पालखी काढली जाते, ही मिरवणूक काढली जाते। मला याच्यात एक गोष्ट ॲड करायची आहे किंवा जोडायची आहे ती अशी की मी माझ्या वयाच्या 8वीत येत असताना इथे बालशिवाजी झालो होतो आणि त्यावेळेला मिरवणूक साधारण 4:30 वाजता निघायची आणि जवळजवळ 8:30पर्यंत संपूर्ण गावात फिरून त्याची सांगता व्हायची आणि त्यावेळेला आमच्या त्या बालशिवाजीबरोबर मावळे असायचे आणि ते मावळे घोड्यावरती, बालशिवाजी घोड्यावरती आणि ह्या बालशिवाजीची प्रथा ही खूप जुनी आहे बरं का। आणि त्या बालशिवाजीला अतिशय मानाचं असं स्थान आहे। गावातल्या घरातल्या सर्व सुहासिनी, ह्या प्रत्येक सुहासिनी त्यांच्या दारासमोर तो बालशिवाजी आणि ती पालखी गेल्यानंतर त्याला ओवाळतात, त्याला पाया पडतात, त्याला टिका लावतात, त्याच्या पुढे काही दक्षिणा हे अर्पित करतात आणि त्याला अक्षरशः देवासारखं हे देतं। आणि हे असं 4 तास शिवाजी महाराजांचं ह्याच्यामध्ये फिरण्याचं भाग्य त्यावेळेला मला मिळालं। त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला हा जो स्पर्श मिळालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचा, त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि मला असं वाटतं की आता आपण याचा निरोप घ्यावा। संदीप सर, मी एक प्रश्न विचारतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक दिग्गज कलाकारांनी आतापर्यंत केली, मग अमोल कोल्हे असतील, शरद केळकर असतील आणि चिन्मय मांडलेकर सुद्धा असतील। आता ही भूमिका म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी असते, कारण त्यातला जरी संवाद पण महत्त्वाचा असतो आणि त्या आपण वेशात असताना आपल्याला प्रत्येक जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला डायलॉग डिलिव्हरी करायला लागते। तर याची तयारी, पाठांतर यासारख्या गोष्टींसाठी तुम्ही कोणती काळजी घेता? म्हणजे हे सगळं नवीन जे नवोदित कलाकार आहेत त्यांना हे मार्गदर्शन करणारं नक्कीच ठरेल, याबद्दल आपण कृपया सांगावं। राजाची म्हणजे राजा हा आपला राजा शिवाजी महाराज हे कुठल्या बाजूने आदर्श नव्हते, ते चालताना आदर्श, त्यांच्याकडे बघताना आदर्श, बोलताना आदर्श, प्रत्येक गोष्टीत आदर्श आदर्श आदर्श। म्हणजे हे करताना आपण एक सामान्य माणूस अनेक बाजूनी सतर्क राहावाच लागतो आणि जेव्हा तुम्ही हा विषय सखोलपणे खरंच त्यांच्या चरणी जाऊन पहिले समर्पित व्हा की देवा मी तुझी सेवा मांडतोय, तर तुझ्यातले काहीतरी गुणांची सावली माझ्यावर पडू दे, तुझं रूप साकारताना देवा मला ती प्रेरणा मिळू दे, ते सगळं अंगात येऊ दे, ह्या नम्र भावतेने पहिलेच त्या भूमिकेला, त्या देवाला शरण जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यावर मग काही गोष्टीकडे थोडीशी काळजी घेतली, महाराजांचा थोडा अभ्यास केला, त्यांच्या चालण्याच्या, त्यांच्या रुबाबाचा, इतर भूमिका ज्यांनी पूर्वी केलेल्या आहेत त्यांनी कसे चालले, ते कसे वळतात, त्यांची नजर कशी असते, डायलॉग फेक करताना त्यांच्या हाताची मुवमेंट काय होते, या गोष्टीकडे एक राजस्वरूप, एक सामर्थ्यवान, एक आदर्श राजा, ह्या सगळे प्रत्येक आयडियोलॉजी जी म्हणतो आपण आदर्शवाद असतो तसा खूप शिवाजी महाराजांच्या अंगात सगळ्या बाजूनी होता। त्या गोष्टीकडे सतर्कपणे पाहिलं, थोडा अभ्यास केला आणि ते थोडं आपल्या वृत्तीत भिनवावं लागतं, तर ते सहजपणे साकार होईल किंवा त्या भूमिकेला आपण जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू, हे समाधान जरूर मिळेल आणि त्या गोष्टीत आपण यशस्वी होऊ शकतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण वागताना, त्या भूमिकेत असताना कोणापर्यंतही अशा प्रकारचा एक मेसेज जाता कामा नये की ह्या व्यक्तीच्या व्यक्तिगत वागण्याचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काहीतरी केलं नाही, तर म्हणजे आपल्या एखाद्या वागण्यामुळे कुठलंही गालबोट त्या व्यक्तिमत्वाला लागू नये ह्याची काळजी ज्या वेळेला आपण घ्यायला सुरुवात करतो, त्याच्यातनं आपण कसे जगत समृद्ध होतो
हेच त्याच्यात सांगतं. हे त्याच्यातनं बाहेर पडता येईल. खरंच महाराजांची भूमिका ही आयुष्यात खूप बाबतीत म्हणजे ह्या नाटकाशिवाय सुद्धा इतर बाबतीत इतकी उपयोगी पडते की प्रत्येक डिसिजन घेताना, कुठल्या आयुष्यातले निर्णय घेताना या गोष्टीचा बराच आधार आपल्याला मिळतो. आणि खरंच या भूमिकेचा सार्थ किंवा तेव्हा महाराजांच्या भूमिकेचे आशीर्वाद आपल्याला लाभल्यासारखं आपल्याला साक्षात्कार अगदी पटवून देतं मनाला की नाही खरंच आपल्यात काहीतरी यामुळेच आपल्याला हे यश मिळाले अशी भावना निर्माण होते. आणि तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. हा माझा भाऊ गेली 28 ते 30 वर्ष दुबईत स्थित आहे, पण आज 4 दिवसाच्या उत्सवाकरता त्याला राहवलंच नाही. मला माहिती आहे तो प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही, पण त्याच्या ह्या ओढीने त्याला मजबूर केलं आणि त्याला 4 दिवसाकरता तरी सुट्टी टाकून इथे येण्यास महाराजांनी भाग पडलं. एवढी जर त्या माणसाच्या त्या प्रेमात त्या माणसाच्या सामर्थ्य असेल, अजून काय प्रचिती आणि अजून काय आपण ह्याचा साक्षात्कार सांगा बरं. बरोबर. तर देवेंद्र सर, तुम्हाला एक प्रश्न की आपण बाहेरगावी असता आणि मग एकंदरीत तुम्ही तिथे बाहेरगावी कोणत्या प्रकारचं म्हणजे नाटकाशी संबंधित कोणती सांस्कृतिक जबाबदारी तिथे पार पडता? अरे वा, अतिशय चांगला प्रश्न विचारला. खरं सांगायचं तर मी ज्या वेळेला तिथे 1997 साली गेलो, त्याच्यानंतर अबुधाबीमध्ये मी 6 वर्ष काढली. तिथे अबुधाबी महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे आम्ही भरपूर नाटकं केली. त्यावेळेला तिथल्या या अरब देशांमध्ये मराठी बोलण्याचं प्रमाण तसं कमी होतं. त्यावेळेला मी पहिल्यांदा तिथे मराठी वाचनालय सुरू केलं. माझ्या स्वतः माझे आणखीन 4 मित्र आम्ही मिळून एक मोफत मराठी वाचनालय सुरू केलं, ज्याच्यातनं सर्व तिथल्या मराठी लोकांना मराठी वृद्धिंगत व्हावी आणि त्यांना मराठीचं वाचन करता यावं. त्याच्यानंतर मी दुबईत जेव्हा शिफ्ट झालो, त्याच्यानंतर दुबई महाराष्ट्र मंडळाचे भरपूर कार्यक्रम झाले. तिथे अनेक भारतातून नाटक सादर करण्यासाठी तिथे लोक येत असतात. त्यामुळे तिथे होणाऱ्या नाटकांसाठी त्यांचे जे सेट बनवले जातात ते सेट मी स्वतः तिथे बनवतो आणि या सगळ्या इथल्या कलाकारांना एक व्यासपीठ तिथे आम्ही निर्माण करून देतो. शिवाय मी स्वतः आत्तापर्यंत 25 वर्षामध्ये तिथे अनेक नाटकात काम केले. जवळजवळ एक 35 ते 40 नाटकांमध्ये तिथे मी कामं केली, त्यांचं दिग्दर्शन केलं, लिखाण केलं. तिथे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असतात, त्यातल्या एका स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला होता आणि तिथे जवळजवळ 90 नाटकांमधनं शेवटची जी 5 नाटकं सादर झाली त्याच्यामध्ये आमचा क्रमांक लागला. अशा पद्धतीने भरपूर नाट्य आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मला तिथे दुबईमध्ये मिळाली. आत्ताच 2 महिन्यापूर्वी आपल्याकडचे जे मंत्री माननीय सुभाषजी देसाई हे जे आहे मराठी भाषा विभागाचे देखील ते मंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत, तर ते तिथे आले होते आणि त्यांच्या हस्ते आमचं तिथे जे एक नाटकवाले नावाचं जे मंडळ आहे त्याचा आणि जे मी तिथे मराठी वाचनालय सुरू केलं होतं याचा मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरच्या देशामध्ये जी लोक कामं करतात त्यांचा एक सत्कार समारंभ झाला आणि त्याला त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि तिथे त्यांनी आमचा सत्कार केला ह्याच्या निमित्त. त्यामुळे मला खूप असं गौरवान्वित वाटतंय. देवेंद्र सर, एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारतो, कारण सध्या मराठी भाषा या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील आपण बऱ्यापैकी हे चालू की आपण हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा सहज आपली निघून जाते, मराठी भाषा कुठेतरी मागे पडते आणि तुम्ही परदेशात जाऊन दुबईसारख्या ठिकाणी जाऊन मराठी भाषेचा प्रचार करताय. तर स्थानिक मराठी मुलांना तरुणांना आपण काय या निमित्ताने सांगाल की मराठी भाषा कशी जपली पाहिजे आणि त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला. खरं तर मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेची जी सुरुवात आहे, मराठी भाषा म्हणजे आपण तिला माय मराठी म्हणतो, माझी मराठी, माय मराठी, ओके, माझी मातृभाषा आहे. ज्या वेळेला आपण मातृभाषेविषयी बोलतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये आपलं जे लहान मूल जन्माला येतं त्याच्याशी बोलताना त्याला वाढवताना आपण कशा पद्धतीने मराठी भाषेचा वापर करतो. पहिल्या 3 वर्षातच मूल सगळ्या भाषा शिकतं. त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये जी भाषा बोलत असतो त्याच्यावरती जे संस्कार होतात ते एवढे मोठ्या प्रमाणात होतात की त्याच्या भाषेचं जे शब्दभांडार आहे हे पहिल्या 3 वर्षात त्याच्याकडे जवळजवळ 90% ते शब्दभांडार जमा होतं. आणि आपण ज्या वेळेला भाषा एखादी बोलतो त्यावेळेला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाषा भांडाराच्या जीवावरती आपण त्याची वाक्यरचना करत असतो आणि मग पुढे आपण पुस्तक वाचन करून किंवा आपला शब्दसाठा आणि आपली शब्दसमृद्धी वाढवून ती भाषा आपण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलायला शिकतो. तर मला असं वाटतं की इंग्रजी, हिंदी, कुठलीही भाषा, मला असं वाटतं की प्रत्येक भाषेवरती प्रेम केलं पाहिजे, कुठल्याही भाषेचा दुस्वास करता कामा नये. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भाषेवर प्रेम कराल
त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करू शकाल. तर सर्वात पहिले आपण आपल्या भाषेवरती प्रेम केलं पाहिजे. आपली भाषा कशी समृद्ध होईल, आपल्या भाषेसाठी उपलब्ध शब्द आपण किती वेळा वापरू शकू हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. तर मला असं नेहमी वाटतं की भाषा ही खूप महत्त्वाची आहे. ती आपली ओळख आहे, आपलं अस्तित्व आहे. त्यामुळे आपली भाषा, अजून एक मला गोष्ट सांगायची की मराठी भाषेला अभिजात भाषा मिळण्याचा, दर्जा मिळण्याचा एक मोठा उपक्रम आपल्या सरकारने सुरू केलेला आहे आणि आपले माननीय सुभाषजी देसाई हे त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आपलं जे आत्ताचं जे सरकार आहे ते सुद्धा त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक मराठी भाषिकांनी, प्रत्येक महाराष्ट्रीय भाषिकांनी आपली भाषा वाढवण्यासाठी आणि यासाठी एक प्रकारे आपल्या केंद्रीय ह्याच्यावरती एक दबाव आणला पाहिजे की नाही, आमची भाषा ही अभिजात भाषेचा अर्थ बऱ्याच लोकांना कळतच नाही. अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा स्वयंभू आहे, स्वतःतून उत्पन्न झालेली आहे, ती कुठल्याही दुसऱ्या भाषेतून उत्पन्न झालेली नाही आहे, तिला अभिजात भाषा म्हणतात. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असा एक भ्रम आहे की संस्कृत भाषेतून मराठी भाषेचा जन्म झालेला आहे. तर नाही, संस्कृत भाषा जेवढी जुनी आहे तेवढीच आपली ही जी प्राकृत मराठी भाषा आहे ही सुद्धा तेवढीच जुनी आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळेला काही गोष्टी ह्या संस्कृतात, त्याच्यातले संवाद जे असायचे ते प्राकृतात असायचे आणि त्यातले फक्त ओव्या ह्या संस्कृतात असायच्या. आणि आज आपल्याकडे जवळजवळ 2 ते 2,500 वर्षापूर्वीचे शिलालेख सापडलेले जे फक्त मराठीमध्ये आहेत त्यावेळेच्या. त्यामुळे मला असं वाटतं की भाषेसाठी आपण सगळ्यांनी आग्रही असलं पाहिजे. इंग्रजी भाषेत तुम्ही तुमच्या मुलांना शिकायला टाकाल, काही हरकत नाही आहे, पण ह्याचा अर्थ आपल्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष झालं पाहिजे असं होता कामा नये. मराठी भाषा जास्तीत जास्त ठिकाणी बोला. ज्या वेळेला आपली व्यवहाराची एकमेकांना याची भाषा जेव्हा मराठी होईल, संवाद जो व्यवहारातला संवाद आहे की दुकानात गेल्यानंतर भैया हे दे दो हे आपल्या तोंडातून पहिल्यांदाच येतं, हे चुकीचं आहे. भाऊ तुमच्याकडे हे आहे का, हे पहिल्यांदा मराठीतनं उच्चार आपण मी तुम्हाला दुबईचा अनुभव सांगतो. मी जिथे जातो तिथे दुबईत बऱ्याच ठिकाणी मराठीतनंच बोलायला सुरुवात करतो, समोर कोणी असो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 80% ठिकाणी तुम्हाला मराठीत तोडक्या मोडक्या का होईना त्या माणसाकडनं प्रयत्न होतो आणि तो तुम्हाला प्रतिसाद देतो. ह्याचा अर्थ साथ घालायची जबाबदारी आपली आहे, प्रतिसाद समोरच्याकडनं मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मराठीसाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि आपण आपली भाषा समृद्ध करून आणखीन पुढे वाढवली पाहिजे. म्हणजे देवेंद्र सर, जर दुबईत शक्य आहे तर आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मायभूमीत का शक्य होणार नाही? आपण कुठेतरी भैया ये दो आपण थांबवलं पाहिजे आणि दादा आपल्या दुकानात हे आहे का, या गोष्टी आहेत का, हे जर सुरुवात करू तेव्हाच मराठी भाषा पुन्हा जे आपला कुठेतरी आपला जो मार्ग विस्कळीत झाला आहे तो पुन्हा प्रगतीपथाने पुन्हा त्या रुळावरती येईल असं मला तरी वाटतं. नक्कीच. तर याबद्दल थोडंसं मी असं सांगेन की माझा भाऊ अभिमानास्पद सांगतो की 28 ते 30 वर्ष तो दुबईत राहतो आणि त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी जे काम केलं ते अतिशय अभिमानास्पद आहे. त्यांनी आत्ता आपल्या मराठी भाषेबद्दल सांगितलं, हा फक्त आदर्शवाद नाही. त्याच्या घरातली गोष्ट सांगतो. जेव्हा माझा पुतण्या 3 वर्षाचा शौर्य आला, आम्ही पिकनिकला गेलो होतो एकत्र, माझ्यासोबत तो खायला बसला होता. त्या ह्याच्यातलं त्याचेच माझ्या भावाचे संस्कार काय ते मी तुम्हाला सांगजी. घरातनं पहिले ते त्यांच्या घरात आई बाबा बोलण्याची पद्धत. आज एवढ्या मोठ्या पदावर तो आहे तरी त्यांच्या घरात मम्मी पप्पा नाही. ते चूक आहे असं माझं म्हणणं नाही, पण त्यांना आई बाबाच म्हटलं जातं की अर्थतेतून हृदयातनं घातलेली साध असते. दुसरी गोष्ट, त्या मुलाला प्रत्येक गोष्टीतला जेव्हा खाद्यपदार्थात जे काही जिरं आलं तेव्हा त्यांनी मला विचारलं, काका ह्याला मराठीत जिरं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला हां. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाचा मला इंग्लिश शब्द आणि मराठी शब्द सांगितला. 3 वर्षाच्या वेळी त्याला जर ही शिकवण असेल तर का नाही आपण पुढे जाऊ शकतो असं माझं. ज्यांनी जे सांगितलं आपण का पुढे जाऊ शकत नाही? त्या जी मल्टीटास्किंग आहे त्यामध्ये ही गोष्ट येईल. आणि अशा रीतीने आपली भाषा बरोबर असताना प्रागतिक जी इंटरनॅशनल भाषा आहे जी प्रगतीसाठी गरजेची ती विकसित करा आणि पुढे जा. ह्याचं त्यांनी उदाहरण पहिले आपल्या घरापासून सुरू केलंय, मगच त्यांनी इथे मुलाखत दिली असं मी म्हणेन. आणि यात तो यशस्वी होतोय, असाच पुढे राहू, तसेच आपण त्याचा आदर्श पाळूया. खरंच एक दिवस आपण आपली माय मराठी ही अगदी समृद्ध आणि सुजलाम सुफलाम करू शकतो, एवढं मी खरंच सांगतो. तर आज खरंच आम्ही सुद्धा भाग्यवान समजू की या शतक महोत्सवी शिवजयंती उत्सवानिमित्त आपल्याला संदीप सर आणि देवेंद्र लवाटे बंधू आपल्यासमोर आले. त्यांनी नाटकाव्यतिरिक्त मराठी भाषेविषयी देखील आपल्याला संबोधित केलं. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा. धन्यवाद. सादर करीत आहेत
रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महानाट्य जाणता राजा पूर्वार्ध. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. आपली, आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.